नमस्कार मंडळी. राज्यात अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सततचा पाऊस पडत आहे आणि 95 मिलीपेक्षा जास्त पावसाची नोंद सुद्धा झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांचं कंबरड पूर्णपणे मोडलेलं आहे. शेतकऱ्यांना पाहिजे तर आता कर्जमाफी आणि जे काही राज्य सरकारने फडणवीस सरकारने जे काही आश्वासन दिलं होता त्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं आता पालन केलं पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. यासाठी विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, यांच्या माध्यमातून पुढाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजेत अशी आश्वासनं किंवा माहिती दिली जात आहे. तशा पद्धतीची मागणी केली जात आहे. आणि काल मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही केंद्र सरकार आहे त्याला आवाहन करण्यात आलेले, केंद्र सरकारला एक मागणी करण्यात आली होती. आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात सरकारच्या जे काही हालचाली असतील, जो काही डाटा असेल तो पुढे येत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येत आहे. आता ही नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काय चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे, या संदर्भात आपण थोडक्यात महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा. काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जे काही शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक असेल ते आता पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झालेले आहे. काही ठिकाणी 20-20, 10-10 वर्ष त्या जमिनीला पेरण्यासाठी जी काही जमीन उपलब्ध असेल ती सुद्धा उपलब्ध राहिली नाही. त्या जमिनीत काही पेरण्याचं काम सुद्धा राहिलं नाही. आता शेतकऱ्यांचं जे काही कंबरड असेल ते पूर्णपणे मोडलेले आहे. हाताशी आलेलं पीक निघून गेलेलं आहे. आणि यापूर्वीचे सोयाबीनचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, तुरीचे भाव असतील, ते आपण सर्व शेतकऱ्यांनीच पाहिलेलेच आहेत. त्याच्यातून शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होत नव्हते. म्हणून शेतकऱ्यांनी जे काही दुबार पेरणीचं संकट असेल, 2025 ची पेरणी केली असेल, काही ठिकाणी दुबार पेरणी सुद्धा झाली होती. आणि अशातून जे काही हाती आलेलं पीक असेल ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि याच संदर्भात जे काही आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते, दौरा सुद्धा करण्यात आला होता. आणि त्यानंतर तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुद्धा झालं होतं. आणि जो काही डाटा असेल तो आता पाहिलेला आहे. जो म्हणजे शेतकऱ्यांचा वास्तव्यात जी काही जमीन असेल ती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जीवितहानी सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. आणि ही सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून भारताचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना ती माहिती देण्यात आलेली आहे. आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेत. आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल, यासाठी 34,000 करोडची मागणी केली होती. म्हणजे मागची कर्जमाफी झाली होती. आणि त्यानंतर आता जी काही 2025 ची कर्जमाफी असेल त्यासाठी जवळपास 36,000 करोडची मदत लागणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं जर कर्ज माफ करायचं असेल तर त्या निधीची गरज असणार आहे. बँकेचा जो काही डाटा असेल, ती समिती असेल, समितीच्या माध्यमातून जे काही गठीत केलेली समिती होती त्यांच्या माध्यमातून पूर्ण बँकेचा डाटा घेण्यात आलेला आहे. आणि आता जे काही हिवाळी अधिवेशन असेल त्याच्यासाठी हिवाळी अधिवेशनमध्ये त्याच्यासाठी रीतसर अशी मागणी केली जाईल. म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून, त्यांच्या सरकारच्या माध्यमातून परत नरेंद्र मोदी यांच्याकडे जे काही राज्याचा अहवाल असेल त्याची माहिती दिली जाईल. आणि 36,000 करोडची जी काही कर्जमाफी असेल त्याच्यासाठी जे काही निधी लागणार आहे त्याची सुद्धा तरतूद ही केली जाऊ शकते. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच केली जाणार आहे. अशा पद्धतीचं सध्याचं माहिती अपडेट मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी काही माहिती घेण्यात आलेली आहे, जी काही माहिती देण्यात आली होती त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच केली जाणार आहे. आता ही कर्जमाफी नेमकी 2 लाखापर्यंत केली जाते, 3 लाखापर्यंत कर्जमाफी केली जाते किंवा सरसकट कर्जमाफी केली जाते. आता जर सरसकट जर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा जर निर्णय घ्यायचा झाला तर मग यामध्ये उद्योगपती असतील, त्यानंतर कंपनीचे काही मालक असतील, त्यांच्या माध्यमातून जे काही साखर कारखाने असतील, अशा लोकांच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या त्या आमदार खासदार असतील किंवा इतर प्रतिनिधी असतील त्यांच्या नावावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात जमीन आहे. या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता इतर जे काही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा अल्पभूधारक जमीन असेल, 5 एकर असेल, ते खरंच शेतकरी त्या ठिकाणी जमिनीचं उत्पन्न काढत असेल किंवा कारखाना नसेल, जे काही वेतन असेल ते नसेल, इन्कम टॅक्स भरत नसेल, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 3 लाखापर्यंत केली जाऊ शकते. अशा पद्धतीची सध्याची
एक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।